नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये दसऱ्यानिमित्त काही थोडक्यात माहिती देणार आहोत। तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये आपण आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण एक चांगल्या रीतीने आणि नव्या दिवसाच्या रीतीने पुढे जाण्याच्या मार्गावरती सर्वच नियमित आहोत। दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम आणि अहंकारी रावणाचा वध करून सत्याचा आणि चांगुलपणाचा विजय प्रस्थापित केला। हा दिवस आपल्याला हेच शिकून जातो की वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो। दसरा हा आपल्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी सोडून नवीन आणि सकारात्मक विचारांना पुढे जाण्याचा एक काळ आहे। तर आपल्या महाराष्ट्रातील सर्व दसरा एक मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो। तर त्या दिवशी आपण एकमेकांना काही मिठाई, जलेबी असे खाद्यपदार्थ आपण सर्वांना वाटत बसतो। महत्त्वाचं म्हणजे तर त्या दिवशी आपण जवळच्या माणसाला एक चांगल्या प्रकारे मनापासून शुभेच्छा देतो। मराठीत शुभेच्छा दिल्याने एक उत्साहाच्या भावना आणि प्रभावित व्यक्ती होत असतात। आपल्याला मातृभाषेच्या दिलेल्या शुभेच्छा हे समोरच्याला एक विजयादशमीच्या शुभेच्छा फक्त एक शब्द नसून तर एक प्रेम, आपुलकी आणि एक संस्कृती अभिमान भरलेली असते। तर मित्रांनो, आपला जो ब्लॉग आहे आपण इथेच आता होत आहोत। तर आला दसरा, दुःख आता विसरा, चेहरा ठेवा हसरा, साजरा करू दसरा। पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।